आपण मागच्या लेक्चरमध्ये C3 टाईप पीपल्स याच्यावरती आपण चर्चा केली होती. प्रोफेसर वॅटसनचा जो संदर्भ बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी देत आहेत आणि त्या माध्यमातून भारतातले लोक कशा पद्धतीने C3 टाईपचे आहेत आणि दे आर अनफिट फॉर मिलिटरी सर्व्हिसेस. जवळपास 10 पैकी 9 लोक हे मिलिटरी सर्व्हिसेससाठी अनफिट आहेत असं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. त्याच्यामध्ये शारीरिकदृष्ट्या खुरटलेले, ताकदीची कमतरता असलेले किंवा खुज्या वंशाचे असलेले लोक, अशा लोकांचा समावेश या C3 टाईप पीपल्स मध्ये होतो. आणि म्हणून ते खुरटलेले आहेत, त्यांच्या ताकदीची कमतरता आहे किंवा ते लोक जे आहेत ते शारीरिकदृष्ट्या खुजे आहेत आणि अशा लोकांचा हा जो वंश आहे, हा वंश मिलिटरी मधल्या जी काही सर्व्हिसेस आहेत त्या सर्व्हिसेससाठी अनफिट आहे असं बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे. आता याच्या पुढे जाऊन आपण जेव्हा बघतो तेव्हा बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतायत की भारतातल्या जाती व्यवस्थेनं नेमकं काय केलेलं आहे, तर भारतातल्या जाती व्यवस्थेनं जातीची जी परिणिती आहे ती परिणिती आर्थिक जी काही कार्यक्षमता आहे, इफिशियन्सी आहे, त्या आर्थिक कार्यक्षमतेमध्ये या जातीची परिणिती होत नाही. आणि म्हणून जे काही लोक याचा संदर्भ श्रम विभाजनाशी लावत आहेत, तो श्रम विभाजनाशी याचा संदर्भ हा चुकीचा आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जात हा घटक जो आहे, हा घटक जो वंश आहे या वंशामध्ये सुधारणा करत नाही किंवा त्याच्यामध्ये प्युरिटी देखील ठेवू शकत नाही. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जात हा जो घटक आहे या घटकाने नेमकं काय केलेलं आहे, तर डिमोरलाइज्ड केलेलं आहे. त्यानं जेवढा काही हिंदू समाज आहे या हिंदू समाजाला विघटित करण्याचं काम या जात या घटकाने केलेलं आहे असं बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे. बघा, 3 गोष्टी इथं बाबासाहेब आंबेडकर सांगतायत की जात हा घटक आर्थिक कार्यक्षमतेमध्ये त्याची परिणिती होऊ शकत नाही. दुसरं, ते रक्ताला किंवा वंशाला शुद्ध ठेवू शकत नाही. हा जो दावा आहे हा दावा देखील काय आहे, तर खोटा आहे. आणि तिसरं म्हणजे जाती व्यवस्थेनं जर काय केलं असेल तर जाती व्यवस्थेनं हिंदू समाजाला काय केलेलं आहे, तर विघटित केलेलं आहे. त्यांचं जे एकत्र संघटन हवं होतं हिंदू म्हणून, त्या हिंदू म्हणून असलेल्या संघटनाला काय केलेलं आहे, त्यांनी विघटित करण्याचं काम केलेलं आहे असं बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे. आणि म्हणून झालंय नेमकं काय की हा जो जात नावाचा हा घटक आहे, हा जात नावाचा घटक या देशामधल्या जी काही राष्ट्र निर्मिती आहे या राष्ट्र निर्मितीलाच काय होत आहे, तर एक प्रकारे धोक्याचा ठरत आहे. कारण इथं जे काही ऑर्गनायझेशन हवं होतं हिंदू म्हणून, ते ऑर्गनायझेशन होत नाही. हिंदू म्हणून लोक एकत्र येत नाहीत. इथं फक्त काय आहे, तर जातीचं फक्त संघटन आहे. आणि म्हणून या जातीच्या असलेल्या संघटनाला बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की हे फक्त जातीच्या जे काही गोष्टी आहेत त्या गोष्टीसाठी एकत्र येत आहेत. आणि हे जे लोक आहेत हे लोक हिंदू म्हणून एकत्र येत नाही, तर फक्त जातीसाठी ते एकत्र येत आहेत. जातीच्याच लोकांमध्ये ते सहभोजन घेत आहेत. आणि म्हणून एक जात ही दुसऱ्या जातीसोबत सहभोजन घ्यायला देखील काय करते आहे, तयार होत नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे की हा एक प्रकारचा काय आहे, तर हा एक प्रकारचा एक हिंदू समाजावर झालेला विपरीत परिणाम आहे. जे काही ऑर्गनायझेशन म्हणून हिंदू समाज एकत्र येणं गरजेचं होतं, ते जातीमुळे काय होत आहे, एकत्र येऊ शकत नाही. कारण एक जात ही दुसऱ्या जातीसोबत कसल्याही प्रकारचं कम्युनिकेशन ठेवत नाही किंवा जे काही सहभोजन आहे ते सहभोजन देखील ती इतर जातींसोबत करत नाही, तर ती फक्त काय करते आहे, ती फक्त आपल्याच जाती अंतर्गत सहभोजन करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि म्हणून एवढंच नाही तर फक्त जातीमध्येच फक्त सहभोजन करते आहे असं नाही, तर जातीमध्येच काय करते आहे, जातीमध्येच आपले विवाह देखील करते आहे. ती हिंदू म्हणून इतरांसोबत विवाहासाठी देखील तयार होत नाही असं बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे की ही जी काही जात आहे ही जात नेमकं काय करते आहे, तर स्वकीयाविषयीचं जे भान या जातीमध्ये हवं होतं, ते स्वकीयाविषयीचं भान या जातीमध्ये आपल्याला दिसत नाही असं बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे. आणि म्हणून हिंदू म्हणून त्यांनी जे काही एकत्र यायला पाहिजे होतं ते एकत्र मात्र ते येत नाहीत.
आणि त्यांचा जो काही पेहराव आहे, त्यांची काही जी काही वेशभूषा आहे, ही देखील काय आहे तर ती वेगवेगळी आहे. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये एकत्र जे काही एकात्मता पाहिजे होती किंवा त्याला आपण एकमय लोक हवे होते, ते एकमयता यांच्यामध्ये दिसत नाही. तर ती काय आहे तर ती स्वकीयाविषयी देखील भान ठेवत नाही. म्हणून हिंदू म्हणून ती काय करते आहे, ती एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहे, म्हणून प्रयत्न करत नाही. आणि म्हणून अ, भारत जो आहे हा भारत काय आहे तर तो एक राष्ट्र नाही आहे. बघा बाबासाहेब आंबेडकर याच्यामध्ये शेवटचं वाक्य लिहिलं आहे, हिंदूज कॅन नॉट बी सेड टू फॉर्म अ सोसायटी ऑर ए नेशन. म्हणजे हिंदूज काय करत आहेत तर एक सोसायटी म्हणून किंवा एक राष्ट्र म्हणून त्यांचं कधीही एकत्र संघटन होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. कारण ते काय आहे तर ते जाती जातीमध्ये विभागलेले आहेत. म्हणून राष्ट्र निर्माण करणे किंवा एक समाज म्हणून एकत्र येणे हा हे कधीही या घटकाला जमलेलं नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की यांनी काय झालेलं आहे तर हे सगळे जो समाज व्यवस्था आहे, ही समाज व्यवस्था काय होते आहे, एक प्रकारे कोलॅप्स झालेली आपल्याला पाहायला मिळते, ती डिस्ट्रॉय झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून हिंदू म्हणून जे काय आपल्याला इतर जातीविषयी किंवा स्वकीयविषयी जे आपलं जे भान हवं होतं, ते स्वकीयविषयीचं भान मात्र काय झालेलं आहे, त्याच्यामध्ये पूर्णपणे याचा अभाव आपल्याला पाहायला मिळतो आहे. असं म्हटलेलं आहे की भारत हे काय आहे तर भारत हे राष्ट्र नाही आहे. याची चर्चा नंतरच्या कालखंडामध्ये आपल्याला पाहायला मिळते की पार्लमेंटमध्ये देखील म्हणजे कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये देखील याची चर्चा झालेली होती. आणि त्याच्यामध्ये देखील भारताला राष्ट्र म्हणायचं का हा विषय चर्चेला आला होता. पण ज्यावेळेस राष्ट्र आहे का तर आपल्याला असं म्हणता येईल की इंडियन्स आर नॉट अ नेशन. म्हणजे भारत जे लोक भारतीय लोक जे आहेत, हे भारतीय लोक एक राष्ट्र म्हणून कधीही एकत्र आलेले नाही. आता राष्ट्र निर्मितीची जी प्रक्रिया आहे, या राष्ट्र निर्मितीसाठी आपल्याला काही घटकांची आवश्यकता असते. कुठले घटक आहेत राष्ट्र निर्मितीचे, तुम्ही ते ग्रॅज्युएशनला किंवा याच्या अगोदरच्या वर्षी तुम्ही अभ्यासलेले आहेत की राष्ट्र निर्मितीसाठी कुठले घटक आवश्यक असतात. तुम्हाला 4 घटक सांगितलेले आहेत राष्ट्र निर्मितीसाठी. सांगा कमेंट बॉक्स मध्ये या फटाफट. राष्ट्र निर्मितीचे 4 घटक. कमेंट मध्ये सांगा मला राष्ट्र निर्मितीचे 4 घटक कोणते आहेत. लोकसंख्या. अभिषेक व्हेरी गुड. आणखीन एक झाला. आणखीन 3 सांगा. इंगोले, राजकिरण, वंदना, सांगा फटाफट. कोणीतरी या कमेंट बॉक्स मध्ये. अभिषेकनं सांगितलं एक की लोकसंख्या हा घटक राष्ट्र निर्मितीसाठी आवश्यक आहे. आणखीन 3 घटक कोणते आहेत. भूप्रदेश. गुड. थोडं जवळ आलो आता आपण. 2. अभिषेक म्हणतो लोकसंख्या, शिल्पा म्हणते भूप्रदेश. आणखीन भौगोलिक. भूप्रदेश आणि भौगोलिक एकच. शिल्पाने सांगितलं भूप्रदेश.
आहे का कोणी आणखीन सांगते का? राज्य. सांगा आणखीन कोणी आहे का? भाषा. लोकसंख्या, राज्य, भाषा. आणखीन येऊ दे, आणखीन थोडंसं राहिलंय, थोडस स्पीड घ्या. सार्वभौम, व्हेरी गुड. एक राहिला आता. काय राहिलं? तर राष्ट्र निर्मितीसाठी जो सगळ्यात महत्वाचा घटक आहे, तो घटक आपल्याला म्हणजे आपण त्याच्यावरती सहसा चर्चा करत नाही. तर आपल्याला जो सगळ्यात महत्वाचा घटक आहे, तो घटक आहे कुठला? तर ती आहे एकमयता, एकात्मता ज्याला आपण म्हणतो. म्हणजे बघा, राष्ट्र निर्मितीसाठी महात्मा फुलेंनी एकच गोष्ट सांगितलेली आहे, आणि ती गोष्ट आहे कुठली? तर लोक हे एकमय असले पाहिजेत. अभिषेकने सांगितलं की लोकसंख्या हा महत्वाचा घटक आहे, पण लोकसंख्या जरी महत्वाचा घटक असला तरीही ती लोकसंख्या काय पाहिजे? एकमय असली पाहिजे. आता भारतामधली जी लोकसंख्या आहे, ती लोकसंख्या एकमय आहे का? आहे का असं तुम्हाला वाटतंय का? नाही. का नाही? हा, का नाही? यस, जाती जातीमध्ये ही लोकसंख्या विभागलेली आहे. आता तुम्ही त्या उत्तरापर्यंत पोहोचलात अभिषेक. हे तर सगळे घटक महत्वाचे आहेत. लोकसंख्या महत्वाची आहे, भाषा महत्वाची आहे, भौगोलिक प्रदेश महत्वाचा आहे, सार्वभौमत्व महत्वाचं आहे, वंश महत्वाचा आहे. या सगळ्या गोष्टी राष्ट्र निर्मितीसाठी महत्वाच्या आहेत. पण याच्यामध्ये काय आहे महत्वाचं सगळ्यात? तर हे सगळं काय असलं पाहिजे? ही जी लोकसंख्या आहे, ही लोकसंख्या एकमय असली पाहिजे. महात्मा फुलेंनी एक व्याख्या महत्वाची केलेली आहे. ते म्हणतायत की जिथे लोक एकमय असतात तिथे राष्ट्र निर्मिती होते. त्याच्यामुळं भारतामधली जी लोकसंख्या आहे, ही भारतामधली लोकसंख्या ही एकमय नाही आहे, तर ही काय झालेली आहे? ही जाती जातीमध्ये विभागलेली आहे. आणि म्हणून पार्लमेंट कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये ज्यावेळेस प्रश्न उपस्थित केला की भारताला राष्ट्र म्हणायचं का, त्यावेळेस असं सांगितलं गेलं की भारताला आपल्याला राष्ट्र म्हणता येत नाही. त्याचं कारण असं आहे की भारतामधली जी लोकसंख्या आहे, ही लोकसंख्या एकमय नाही. कशामुळे एकमय नाही? तर ही जाती जातीमध्ये विभागलेली आहे, ही प्रांताप्रांतामध्ये विभागलेली आहे, ही भाषेभाषेमध्ये विभागलेली आहे, ही वंशावंशामध्ये विभागलेली आहे, ही धर्माधर्मामध्ये विभागलेली आहे. म्हणजे कितीतरी ठिकाणी ही जी लोकसंख्या आहे, ही लोकसंख्या विभागलेली आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतायत की भारताला राष्ट्र म्हणता येत नाही, कारण ते काय आहेत? ते लोक एकमय नाहीत. आणि जोपर्यंत एकमय होणार नाही तोपर्यंत आपल्याला
याला राष्ट्र म्हणता येत नाही, म्हणून आपण काय करतो, भारताला आपण देश असं म्हणतो. आणि ही देश जी नावाची संकल्पना आहे, ही देश नावाची संकल्पना आपण भारताला लागू करतो. आणि आपण जेव्हा प्रतिज्ञा म्हणतो लहानपणापासून, तेव्हा आपण हेच म्हणतो, इंडिया इज माय कंट्री. भारत हा माझा देश आहे. आपण असं म्हणत नाही इंडिया इज माय नेशन. कारण भारताला आपल्याला राष्ट्र निर्मितीच्या प्रक्रियेकडे घेऊन जायचं होतं. भारताला आपल्याला राष्ट्र निर्माण करायचं होतं, पण आपल्याला ते करता आलं नाही. त्याच्यामध्ये कारण असं आहे की बाबासाहेब आंबेडकर सांगतायत की हा जो कास्ट नावाचा जो मॉन्स्टर आहे, हा कास्ट नावाचा मॉन्स्टर तुम्हाला एकत्र येऊच देत नाही. आणि त्याच्यामुळे हा कास्ट नावाचा मॉन्स्टर जोपर्यंत तुम्ही त्याला मारणार नाही, तोपर्यंत तुम्हाला राष्ट्र निर्मितीच्या प्रक्रियेकडे देखील येता येणार नाही. बाबासाहेब आंबेडकर सांगत होते की तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या राजकीय सुधारणा करता येत नाही, तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या आर्थिक सुधारणा करता येत नाही, त्याचबरोबर तुम्हाला राष्ट्र निर्मिती देखील करता येत नाही जोपर्यंत तुम्ही या कास्ट नावाच्या राक्षसाला, जात नावाच्या राक्षसाला तुम्ही मारणार नाही, तोपर्यंत तुम्हाला राष्ट्र निर्मितीच्या प्रक्रियेकडे येता येणार नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की व्हाय इंडियन्स आर नॉट अ नेशन. भारतातले लोक, भारतीय लोक हे राष्ट्र का नाहीत? त्याचं कारणच असं आहे की ते एकमय नाही. भारताकडे लोकसंख्या आहे, प्रचंड आहे. जगात कुठल्याही देशाकडे नाही एवढी लोकसंख्या भारताकडे आहे. भारताकडे भूप्रदेश आहे, खूप चांगला भूप्रदेश आहे, जिथं पाण्याचं प्रमाण देखील सगळ्यात जास्त आहे. समुद्र किनारा आपल्या देशाला लाभलेला आहे, ते देखील आहे. भारत हा सार्वभौम देश आहे. भारतामध्ये भाषा देखील आहे, एक राष्ट्रीय भाषा देखील म्हणून आपण स्वीकारलेली आहे. भारताकडे वंश आहे, भारताकडे भाषा आहेत, भारताकडे सगळ्या गोष्टी आहेत. पण भारताकडे फक्त एकच गोष्ट नाही राष्ट्र निर्मितीची, ती म्हणजे इथे लोक एकमय नाहीत. आणि जोपर्यंत लोक एकमय होत नाहीत, तोपर्यंत काय आहे, तोपर्यंत या देशाला आपल्याला राष्ट्र म्हणता येत नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत की या जात नावाच्या घटकाने भारताला राष्ट्र म्हणून निर्माण होण्याच्या प्रक्रियेपासून देखील काय केलेलं आहे, तर अडवून ठेवलेलं आहे. आणि जोपर्यंत आपण या कास्ट नावाच्या या राक्षस थोडं थांबा, डिस्कनेक्ट झालं होतं. जो जात नावाचा जो राक्षस आहे, राक्षसाला जोपर्यंत आपण मारत नाही, तोपर्यंत आपल्याला राष्ट्र निर्मितीच्या प्रक्रियेकडे जाता येत नाही. आणि म्हणून राष्ट्र निर्मिती अडथळा आहे असं बाबासाहेब आंबेडकर सांगत आहेत. त्या जात नावाच्या राक्षसाला आपल्याला काय करावं लागेल, याचं उच्चाटन करावं लागेल, याला संपवावं लागेल. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जो विडा उचललेला आहे तो आहे, तोपर्यंत आपण जातीयांत करत नाही, तोपर्यंत आपल्याला काही सुधारणा भारतामधल्या करता येणार नाही. आणि त्याच्यामुळं आपल्याला या जात नावाच्या घटकावरती जास्तीत जास्त भर देणं गरजेचं आहे. आता आपल्याला झालंय काय नेमकं की ज्या काही प्रथा, परंपरा किंवा ज्या काही आपल्या ज्या काही सवयी आहेत, प्रथा आहेत, परंपरा आहेत, विचार आहेत, हे सगळं काय झालेलं आहे, तर हे सगळं आपल्याला एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आलेलं पाहायला मिळतं. ज्या पद्धतीनं एक व्यक्ती, आता तुम्हाला मी तर थोडंसं चित्र दाखवलेलं आहे की एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या हातामध्ये काय करतो आहे, विटा देतो आहे. आणि तो विटा काय करतोय, तो पास करतोय. भारतामधल्या देखील सगळ्या प्रथा, परंपरा, विचार हे काय झालेले आहेत, तर याच्याप्रमाणे पास होत आलेले आहेत. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे ते पास होत आलेले आहेत. म्हणून ह्या जे काही प्रथा आणि परंपरा आहेत, ह्या परंपरा ह्या सगळ्या ठिकाणी आपल्याला सारख्या दिसत आहेत. म्हणजे आपले जे काही सण आहेत, आपले जे काही उत्सव आहेत, हे सगळे आपल्याला काय होत आहेत, हे सारखे दिसत आहेत. हे काय झालेलं आहे, तर हे फक्त एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पास झालेलं आहे. पण या प्रथा आणि परंपरा, हे जे काही विचार आहेत, हे फक्त आपल्याला एक सोसायटी म्हणून त्याला कॉन्स्टिट्यूट करण्यासाठी मात्र हे पुरेसं नाही, असं बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे. आणि ह्या जे काही गोष्टी आहेत, या these things may be passed physically from one to another like bricks.
म्हणजे विटा ज्या पद्धतीने आपण एका व्यक्तीच्या हातातून दुसऱ्या व्यक्तीच्या हातामध्ये देतो, त्या पद्धतीनंच ह्या सगळ्या गोष्टी काय झालेल्या आपल्याकडे पास होत आलेल्या आहेत. म्हणजे आपल्या प्रथा आहेत, परंपरा आहेत, आपले जे काही विचार आहेत, हे सगळे काय झालेलं आहे, तर हे सगळं आपल्याकडे पास होत आलेलं आहे. पण ह्या जे काही गोष्टी आहेत, ह्या गोष्टी आपल्याला एक सोसायटी म्हणून किंवा एक नेशन म्हणून उभं राहण्यासाठी मात्र त्या पुरेशा नाही आहेत. त्या आपल्याला एकत्र येऊ देत नाहीत. म्हणजे काय आहे, हे सगळं ही जी सगळी लोकसंख्या आहे, त्या लोकसंख्येमध्ये आपल्याला फक्त या प्रथा परंपरा ह्या सगळ्या एकसारख्या दिसत असल्या तरी हा जो सगळा लोकसमुदाय आहे, हा लोकसमुदाय असंबद्ध लोकांचा प्रदेश आहे, असं बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे. त्यांनी खूप वाक्य खूप चांगलं वापरलेलं आहे की भारतीय लोक हे राष्ट्र नाहीत, ते केवळ असंबद्ध लोकांचा एक जमाव आहेत हे मान्य करण्यास असंख्य भारतीयांना त्यांचा राष्ट्रवाद परवानगी देत नाही. पण आपण काय करतो आहे, याला नाकारतो आहे की बघा आमच्याकडे सगळं सारखं आहे, आपल्या प्रथा सारख्या आहेत, आमच्या परंपरा सारख्या आहेत, आमचे विचार सारखे आहेत, आमचं सगळं सारखं आहे. मग बाबासाहेब आंबेडकर एक प्रश्न उपस्थित करतायत की सगळं जरी सारखं असलं तर मग जाती अंतर्गतच विवाह का, जातीबाह्य विवाह का नाही, स्नेहभोजन देखील जाती अंतर्गतच का, जातीच्या बाहेर जाऊन आपण इतरांसोबत का स्नेहभोजन घेत नाही, हे प्रश्न मात्र शिल्लकच राहतात. पण आपण मात्र काय करतो आहे, हे जे वास्तव आहे हे वास्तव आपण नाकारायला लागलेलं आहे. आणि म्हणून ही जी काही विचार परंपरा ह्या जे काही गोष्टी आहेत, ज्या एकाकडून दुसऱ्याकडे पास होत आलेल्या आहेत, या गोष्टी मात्र बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की एक राष्ट्र म्हणून आपल्या निर्मितीसाठी त्या काय आहेत, तर त्या पुरेशा नाही आहेत. आणि म्हणून त्यांनी एक स्टेटमेंट वापरले आहे, ह्या सगळ्या जरी सिमिलर थिंग्स असल्या, ह्या सगळ्या जरी कॉमन मॅन्स मध्ये तुम्हाला दिसत असल्या तरी दिस इज नॉट सफिशियंट टू बाइंड मॅन. म्हणजे त्यांना एकत्र बांधण्यासाठी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, त्या सगळ्या गोष्टी काय आहेत, त्या पुरेशा नाही आहेत, त्या सफिशियंट नाही आहेत. पण ज्यावेळेला आपण याचा विचार करतो की आपले सगळे सण उत्सव एक आहेत, आपण त्या सण उत्सवामध्ये एकत्र येतो, पण कधी येतो, ज्या वेळेस फक्त त्या सण उत्सवापुरतेच येतो. पण त्यातल्या त्यात देखील आपण काय करतो, जाती अंतर्गत जे सण उत्सव आहेत त्याच्यासाठी मात्र आपण सगळेजण काय होतो, एकत्र येतो. म्हणजे जातीचे प्रॉब्लेम्स, जातीचे सण, जातीचे उत्सव, म्हणजे याच्यामध्येच आपण सगळे गुरफटलेले आहोत. पण हिंदू म्हणून आपण सगळेजण एकत्र यायला कधीही तयार होत नाही. आणि म्हणून आपल्याला जोपर्यंत तुम्ही त्या पद्धतीने एकत्र येत नाही तोपर्यंत काय होत नाही, तर इथं राष्ट्र निर्मितीच्या प्रक्रियेकडे आपल्याला जाता येत नाही. आणि म्हणून याच्यामध्ये काय झालेलं आहे, तर याच्यामध्ये ही जी काही गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करत आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्याला एकमेकापासून विभक्त करण्याचा देखील प्रयत्न करत आहेत. आणि त्याच्यामुळं जोपर्यंत हा जात नावाचा घटक आपण बाजूला ठेवत नाही तोपर्यंत आपण हिंदू म्हणून देखील एकत्र येऊ शकत नाही आणि एक सोसायटी म्हणून आपण सगळ्या लोकांना एकत्र देखील आणू शकत नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की ह्या जरी काही पॅरलल ऍक्टिव्हिटीज तुम्हाला दिसत असल्या किंवा हे जे काही सिमिलर थिंग्स तुम्हाला त्याच्यामध्ये दिसत असल्या, तर इट इज नॉट सफिशियंट टू बाइंड मेन इनटू अ सोसायटी. म्हणजे या पॅरलल ऍक्टिव्हिटी असतील किंवा सिमिलर ज्या काही ऍक्टिव्हिटी असतील, त्या सगळ्या ऍक्टिव्हिटी किंवा इथल्या जी काही प्रथा आहेत, परंपरा आहेत, त्या सगळ्या जरी सारख्या तुम्हाला दिसत असल्या तर या समाज म्हणून एकत्र बांधण्यासाठी या सफिशियंट नाही आहेत. त्याच्यामुळं समाज म्हणून तुम्हाला एकत्र येण्यासाठी या जात नावाच्या घटकाची जी काय अडथळे निर्माण होत आहेत त्याला तुम्हाला थोडंसं बाजूला ठेवावं लागेल. तेव्हा कुठे आपण एक सोसायटी, एक समाज म्हणून आपण एकत्र येऊ शकतो. पण आपण मात्र करत नाही, आपण आपल्या जातीला आपण जे काही चिटकून बसलेलो आहे, हे चिटकून बसलेलं त्याला आपल्याला सोडता येत नाही. आणि म्हणून आपलं जे काही राष्ट्र आहे किंवा जे काही आपण त्याला काय म्हणतो, समाज म्हणतो, या दोन्ही गोष्टी आपल्याला इथं पाहायला मिळत नाही. आता प्रॉब्लेम असा आहे इथं एकमेकांच्या ज्या भावना आहेत त्या एकमेकांच्या भावना एकमेकांसोबत मॅच होत नाहीत. आणि म्हणून काय होतं की दुसऱ्याचं जे यश आहे ते आपल्याला आपलं यश कधीच वाटत नाही आणि आपलं यश जे आहे ते आपल्या इतर जातीतल्या लोकांना त्याचं यश वाटत नाही. म्हणून आपण असं म्हणतो की हर सक्सेस इज नॉट युअर. म्हणजे त्याचं सक्सेस हे तुमचं सक्सेस नाहीये, तुमचं सक्सेस हे त्याचं सक्सेस नाहीये.
पण जोपर्यंत तुम्हाला त्यांचं सक्सेस हे आपलं वाटत नाही आणि आपलं सक्सेस हे त्याला त्याचं वाटत नाही, तोपर्यंत आपल्यामधल्या भावना एकत्र येत नाहीत. आणि त्याच्यामुळं ह्या ज्या भावना आहेत, या भावना तुम्हाला समुदायाचं जे यश आहे तुमच्या, त्या समुदायाचं यश हे आपलं यश आहे आणि आपलं यश हे समुदायाचं यश आहे, किंवा समुदायाचं अपयश हे आपलं यश आहे आणि आपलं अपयश या समुदायाचं अपयश आहे, अशी जोपर्यंत भावना निर्माण होत नाही, तोपर्यंत हा समाज एकमय होत नाही. आणि म्हणून या जोपर्यंत ह्या गोष्टी होत नाहीत, तोपर्यंत आपण काय होतो, राष्ट्र निर्मितीच्या प्रक्रियेकडे आपण येत नाही. म्हणून जात नावाचा जो हा घटक आहे, ह्या जात नावाच्या घटकामध्ये काय आहे, तर ह्या सगळ्या गोष्टीला निर्माण होत आहे. वेळ संपत आलेला आहे, फक्त काही मिनिट बाकी आहे. तर या जात नावाच्या घटकाला जोपर्यंत आपण बाजूला करत नाही, तोपर्यंत आपल्याला आपल्या भावना देखील आपण एकत्र आणू शकत नाही. त्याच्यामुळं एक जात जी आहे, ही एक जात दुसऱ्या जातीला काय करते आहे, कमी जास्त प्रमाणामध्ये लेखण्याचा प्रयत्न करत आहे, की आमची जात कशी वरचढ आहे, त्यांची जात कशी खालची आहे, किंवा आमचं स्टेटस जे आहे ते आमच्या जातीचं स्टेटस कसं चांगलं आहे, त्यांच्या जातीचं स्टेटस कसं काय, या गोष्टीच्या भानगडीमध्ये आपण पडलेलो आहे. आणि त्याच्या आहेत आपले जे काही एकमय आपलं जी होण्याची जी प्रक्रिया आहे, ही एकमय होण्याची प्रक्रिया आपली थांबलेली आहे. आणि त्याच्यामुळं आपल्याला आपलं यश, दुसऱ्याचं यश किंवा त्यांचं यश हे आपलं यश आपल्याला वाटत नाही. त्याच्यामुळे आपण काय करतोय नेमकं, की वन कास्ट एन्जॉय सिंगिंग अ हिम ऑफ हेट अगेन्स्ट अनदर कास्ट. म्हणजे एक जात ही दुसऱ्या जातीच्या विरोधामध्ये बोलायला किंवा एक दुसऱ्या जातीचं गुणगान वाईट गुणगान करायला काय करते आहे, त्याच्यामध्ये तिला आनंद होतो आहे. कशाचा आनंद होतो आहे, की एका जातीचा दुसऱ्या जातीला वाईट म्हणणं, ह्याच्यामध्ये आपल्याला खूप आनंद होतो. कारण आपण जोपर्यंत दुसऱ्या जातीला वाईट म्हणत नाही, तोपर्यंत आपल्याला आपली जात श्रेष्ठ वाटत नाही. आणि त्याच्यामुळे हा जात नावाचा जो घटक आहे, या जात नावाच्या घटकाला इतका आनंद होतो, की दुसऱ्या एखादी जातीला जर आपण वाईट म्हटलं तर त्याला आनंद होतो. खरं तर त्याला ते वाईट वाटलं पाहिजे, की कुठल्याही जातीला आपण वाईट म्हटलं नाही पाहिजे. पण आपली भावनाच तशी निर्माण होत नाही. कारण जातीनं आपली भावना काय केलेल्या आहेत, आपल्या जातीला सर्वश्रेष्ठ कसं ठरवायचं इथपर्यंत आपल्याला आणून ठेवलेलं आहे. आणि त्याच्यामुळं एक जात ही दुसऱ्या जातीला काय करते आहे, त्याच्या विरोधामध्ये, त्याच्या अगेन्स्ट काय करते आहे, तर म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, की द्वेषपूर्वक आपल्याला ती बोलायला शिकवते. आणि त्याच्यामुळं आपण ही कधीही विसरत नाही. काय होत आहे, की आपल्या पूर्वजांनी जे काही द्वेष आपल्या जातीमध्ये पेरलेला आहे, त्याला घेऊन आपण पुढे चाललेला आहे, पण आपण तो विसरत नाही. आता बघा, बाबासाहेब आंबेडकर याच्यामध्ये एक उदाहरण दिलेलं आहे, की पाश्चात्य देशामध्ये काय होतं, जर्मनीनं काय केलं होतं दुसऱ्या युद्धामध्ये, जे काही ब्रिटिश आहेत त्यांच्या विरोधामध्ये त्यांनी ते युद्धात उतरले होते. आताचे जे काही ब्रिटिश लोक आहेत किंवा आता जे काही जर्मनचे लोक आहेत, या सगळ्यांचे काय झालेले आहेत, तर प्रचंड मोठे महायुद्ध तत्कालीन परिस्थितीमध्ये झालेले आहे. आता दुसरं महायुद्धाचं उदाहरण बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे, की या दुसऱ्या महायुद्धामध्ये जर्मन इंग्लंडच्या विरोधामध्ये उतरले, इंग्लंड जर्मनच्या विरोधामध्ये उतरले, एकमेकांच्या विरोधामध्ये त्यांनी एकमेकांचे खून केले, हत्या केल्या, जीवितहानी झाली, आर्थिक हानी झाली, सगळं झालं. पण आता काय आहे, आता हे जर्मन लोक जे आहेत ते ब्रिटिशांच्या विरोधामध्ये काही द्वेष बाळगत नाहीत, किंवा इंग्लिश लोक जे आहेत, ब्रिटिश लोक जे आहेत ते जर्मनच्या विरोधामध्ये द्वेष बाळगत नाहीत, जर्मन लोक ब्रिटिशांच्या विरोधामध्ये द्वेष बाळगत नाहीत, कारण ते विसरून गेले. पण भारतामध्ये मात्र काय होतं, भारतामध्ये मात्र आपण ते विसरत नाही. आपल्या पूर्वजांनी ज्या जातींचा द्वेष केलेला आहे, ज्या लोकांचा द्वेष केलेला आहे, त्यांचा द्वेष आपण कायम घेऊन जगत आलेला आहे. दुसऱ्या महायुद्धामध्ये तसं जेवढे काही देश एकमेकांच्या विरोधामध्ये लढले, ते आता एकमेकांचा द्वेष विसरून गेले. ते असं म्हणत नाहीत, की आम्ही ब्रिटनला जाणार नाही कारण ते आमचे खूप मोठे शत्रू आहेत, किंवा ब्रिटनचे लोक असं म्हणत नाहीत, की आम्ही जर्मनला जाणार नाही कारण ते आमचे खूप मोठे शत्रू आहेत, त्यांनी आमचे जे पूर्वज आहेत ते मारून टाकले होते, असं ते म्हणत नाहीत. ते ज्या युद्धामध्ये जे काही घटना घडल्या त्याला ते विसरून गेले. ते कुठल्याही प्रकारचा द्वेष आता बाळगताना आपल्याला पाहायला मिळत नाहीत. पण आपण जे आहे, ही जी जात आहे, जात नावाचा जो घटक आहे, या जातीने काय केलं, इतर जातींच्या द्वेषाचा इतिहास मात्र काय केलेला आहे,
जिवंत ठेवलेला आहे. आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत सह्याद्री खंड हा जे काही लिटरेचर आहे हे मात्र त्याचं काय आहे, एक महत्वाचं उदाहरण आहे की याच्यामध्ये कशा पद्धतीनं एकमेकांच्या विरोधामध्ये आपण गेलेलो आहोत. आता बघा बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत कास्ट कीप द मेमरी ऑफ पास्ट. म्हणजे जात जी आहे ही जात काय करते आहे, तर भूतकाळामधल्या ज्या काही आठवणी आहेत ह्या आठवणी जिवंत ठेवत असते. म्हणून त्यांनी असं स्टेटमेंट केलेलं आहे कास्ट कीप द मेमरी ऑफ पास्ट. म्हणजे भूतकाळातल्या जेवढ्या काही आठवणी आहेत त्या आठवणी जात नावाचा जो हा घटक आहे हा घटक जिवंत ठेवतो. पण इंग्लंडमध्ये किंवा जर्मनीमध्ये अशा पद्धतीचे घटक नसल्यामुळे त्यांनी काय केलं, दुसऱ्या महायुद्धामध्ये ज्या काही घटना घडल्या त्या घटना त्यांनी विसरून गेले आणि एकमेकांच्या बद्दल त्यांचं जे काही प्रेम आहे ते प्रेम आता कायम झाले, निर्माण झालेलं आहे. त्यांनी सगळं सोडून दिलं की कोण कोणाच्या पूर्वजांना मारलं होतं, कोण कोणाच्या पूर्वजांचा द्वेष बाळगला होता हे ते विसरून गेले. पण आपण मात्र ते विसरत नाही. त्याच्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलेलं आहे की शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेस जे काही घटना घडल्या, जे काही द्वेष शिवाजी महाराजांचा केला गेला आणि त्यांचा राज्याभिषेकाला विरोध झाला, त्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या लोकांना त्यांच्या जातीतले लोक माफ करू शकतील का? जसं जर्मनीनं इंग्लंडच्या लोकांना माफ केलं, इंग्लंडनं जर्मनीच्या लोकांना माफ केलं, एकमेकांना माफ करून ते आता प्रेमानं राहू लागलेले आहेत, त्या पद्धतीनं आपल्याला राहता येईल का? म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं उदाहरण इथं दिलेलं आहे की राज्याभिषेकामध्ये शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये ज्या जातींनी द्वेष बाळगला त्या जातींच्या पूर्वजांना आत्ताचे त्यांचे वंशज माफ करतील का? जसं जर्मनीनं इंग्लंडच्या लोकांना माफ केलं, इंग्लंडनं जर्मनीच्या लोकांना माफ केलं, त्या पद्धतीनं आपण माफ करायला शिकणार आहोत का? जोपर्यंत आपण ते करणार नाही तोपर्यंत आपण काय होणार आहे, आपण एकमेव होणार नाही. आणि म्हणून आपल्याला त्या गोष्टीकडे जाणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपण ते करत नाही तोपर्यंत आपण एकमय होत नाही आणि जोपर्यंत आपण एकमय होत नाही तोपर्यंत आपण राष्ट्र निर्मितीच्या प्रक्रियेकडे येत नाही. आणि म्हणून आपल्याला जर खऱ्या अर्थानं राष्ट्र निर्मितीच्या प्रक्रियेकडे जायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, ही जी द्वेषाची भावना आहे ही द्वेषाची भावना आपल्याला संपवावी लागेल. आणि ही द्वेषाची भावना जर संपवायची असेल तर आपल्याला कास्ट संपवावी लागेल. कारण कास्ट कीप द मेमरीज ऑफ पास्ट. म्हणजे जात ही आपल्या जी काही मेमरीज आहेत ह्या मेमरीज जिवंत ठेवत असते. आणि म्हणून आमचं त्यांच्याशी जमत नाही, त्यांचं आमच्याशी जमत नाही, आमच्या सगळ्यांचं त्यांच्याशी जमत नाही, ही जी काही न जमण्याची भाषा आहे ही भाषा आपल्याला जर सोडून द्यायची असेल तर आपल्याला ही जी काही द्वेष भावना आहे ही आपल्याला संपवावी लागेल. ही संपवायची असेल तर जाती व्यवस्था संपवावी लागेल. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलेलं आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी जात नावाचा हा घटक जो आहे हा संपवण्याचा प्रोग्राम तयार केलेला आहे. आणि मग या जातपात तोडक मंडळाच्या भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी तो असा एका थेरॉटिकल पद्धतीने मांडलेला आहे. आपण आता याच्या 7व्या भागापर्यंत पोहोचलेलो आहोत. आता आपल्याला 8व्या भागामध्ये जायचं आहे आणि तिथं बाबासाहेब आंबेडकर आदिवासींच्या बाबतीमध्ये चर्चा करतायत की आदिवासींचा नेमका धर्म कोणता, आदिवासींची नेमकी जात कोणती, आदिवासीमध्ये एकमयता आहे का, जर त्यांच्यामध्ये एकमयता आहे तर ती का आहे? कारण त्यांच्यामध्ये काय आहे, आदिवासींमध्ये जाती व्यवस्था मानली जात नाही. आदिवासीमध्ये त्यांचा जो धर्म आहे त्यांना तो धर्म आहे का, त्यांना जात आहे का आणि ते कशा पद्धतीने मानतायत हे त्या 8व्या भागामध्ये सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि टप्प्याटप्प्यानं बाबासाहेब आंबेडकर या हिंदू समाज व्यवस्थेला एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी किती महत्वाच्या आहेत ते सांगतायत. हिंदू धर्म हा मिशनरी धर्म आहे का? जर मिशनरी धर्म व्हायचा असेल आणि या सगळ्याच घटकांना आपल्याला सामावून घ्यायचं असेल तर मग आपल्याला काय केलं पाहिजे? ज्या पद्धतीने ख्रिश्चन धर्म मिशनरी आहे त्या पद्धतीनं हिंदू धर्म हा मिशनरी आहे का, हा प्रश्न देखील बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर आहे. जर तो मिशनरी नाही तर त्याला मिशनरी करण्यासाठी काय करावं लागेल याचं देखील उत्तर इथून पुढच्या भागामध्ये बाबासाहेब आंबेडकर देण्याचा प्रयत्न करत आहेत. आपली जी काही वेळ आहे ती वेळ आता संपत आलेली आहे. तर आलेले आहेत 1 मिनिट 19 सेकंद बाकी आहेत आपल्याकडे. तर आपण या लेक्चरमध्ये इथंच थांबूया. उद्याचा जो भाग आहे तो 8वा भाग आपण पुढच्या लेक्चर याच्यामध्ये जवळपास 26 भाग आहेत. तर 13व्या भागांपर्यंत आपल्याला खूप महत्वाची चर्चा याच्यामध्ये आहे आणि 13व्या भागांपासून बाबासाहेब आंबेडकर जे काय आहे
ते जातीअंताचा ही जी कास्ट नावाचा जो हा मॅटर आहे त्याला कशा पद्धतीने आपल्याला संपवता येईल याची चर्चा 14व्या भागापासून पुढे करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पण 13व्या भागांपर्यंत ही जी डिस्कस आहे, ही जी चर्चा आहे, ही खूप महत्वाची चर्चा आहे. त्याच्यामुळं आता आपण उद्याचा जो भाग आहे तो जवळपास 8वा आणि 9वा भाग आपण 2 भाग याच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करूया एकाच लेक्चरमध्ये. त्याच्यानंतर आपल्याला 2 लेक्चरमध्ये आपल्याला 12 आणि 13वा 11, 12 आणि 13 आपल्याला संपवता येईल. चला, थँक्यू. आज आपण इथंच थांबूया. उद्या जर सरांचं लेक्चर नसेल तर परत आपण 12 वाजताच घेऊया. जर सरांनी लेक्चर घेतलं तर मग 3:30 वाजता लेक्चर घेऊया. चला, थँक्यू. घेऊया.